विषय असा आहे की औरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते, पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत, कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत। तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळे, तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे तिथे एक न्याय, हे सगळं भयंकर आहे। जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता, सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा, इथल्या परंपरांचा द्वेष करणारा, अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये। उझबेकी परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज कुरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे। वास्तविक औरंगजेबाने शेवटचा श्वास अहिल्यानगर येथे घेतला होता। नंतर त्याचे प्रेत छत्रपती संभाजीनगर येथे दफन करण्यात आले होते। सध्या या कबरीला पुरातत्व विभागाचे संरक्षण असल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून ही कबर हटवण्याची मागणी सुरू आहे। याबाबत आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत कबर हटवण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारकडे देण्यात आले। या प्रसंगी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विषय असा आहे की औरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते। हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं। यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहित नाही, पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत, कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत। तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळे, तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे तिथे एक न्याय, हे सगळं भयंकर आहे। जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता, सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा, इथल्या परंपरांचा द्वेष करणारा, अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये, हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आता प्रतिबिंब जनमानस आता हे सगळं व्यक्त होतोय। हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने, वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर, त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये, ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने, बजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा कशी? पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली जाईल।